नमस्कार सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सकाळी माझं सगळं आवरलेलं आहे, म्हणजे माझं स्वतःचं आवरलं आहे आणि रात्रीची भाजी आणि भात थोडा आहे, त्यामुळे आता मला फक्त चपाती भाजी करायची आहे. आणि आता धन्वीतला मला उठवायला जायचं आहे, कारण की आज रामनवमीमुळे त्याला सुट्टी आहे आणि तो आता लेटपर्यंत झोपला आहे. पण बास, आता त्याला उठवूया. चला धन्वीत, धन्वीत उठ 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 उठ, चल उठ. बास, किती वाजले बघ, हे बघ किती वाजले, 7:30 वाजले. चल उठ उठ. उठेपर्यंत मी माझा जो काही स्वयंपाक आहे तो आवरून घेते. माझा फ्लॉवर गरम पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून मी ठेवला आहे. त्याच्यासाठी कांदा टोमॅटो कापून ठेवला आहे, कारण की मला फ्लॉवरची भाजी करायची आहे. चपातीचं पीठ काढून ठेवले, कणिक मळायचे आणि इथं कढई ठेवली आहे, कारण की मला आता भाजी ह्याच्यामध्येच फोडणी द्यायची आहे. तर इथे आता मी फ्लॉवर फोडणी देणार आहे. फ्लॉवरचं कसं आहे, फ्लॉवर बऱ्याच जणांना आवडत नाही. का आवडत नाही मला माहिती नाही, मला पण आवडतच नव्हता. पण जसं मी म्हणजे मला जी पद्धत कळाली फ्लॉवरची करायची, तर मी त्या पद्धतीनुसार करते, त्यामुळे छान फ्लॉवर होतो. एक सोपी पद्धत सांगू का, म्हणजे तुम्ही एकदा करून बघा. कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचा, त्याच्यामध्ये लाल तिखट हळद मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित भाजल्यानंतर ना फ्लॉवर टाकायचा. आणि फ्लॉवर टाकल्यानंतर थोडंसं पाणी आपण शिंपडायचं त्यावरती आणि तो झाकून वाफेवरती चांगला 10 मिनटं तरी तो शिजवून व्यवस्थित घेतला. आणि सतत मध्ये जर आपण वर खाली फ्लॉवर करत राहिलं तर अगदी छान आणि चविष्ट होतं. एकदा करून बघा. मी फ्लॉवर आता टाकलेला आहे, शिजवून दिलेला आहे. इथं मी आता कणिक मळणार आहे आणि 1 मिनटं धन्वीत काय करतोय बघूया. तर तो उठलाय आता आणि तो अंथरून ठेवतोय बॉक्समध्ये. जागेच्या अभावी आम्ही असे आमचे जे सप्लिमेंटचे मटेरियल येतं त्याचे जे बॉक्स असतात त्यामध्येच आम्ही आमचा असा बिछाना बेड खाली ठेवतोय, कारण की जागेची कमतरता असल्यामुळे. तर आता मला कणिक मळून चपाती करायची आहे. हां पुढच्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार सगळं. हां, आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा स्वतः शूट करून सगळं बोलणार आहे, त्यामुळे नेक्स्ट ब्लॉग पण तुम्ही बघायला विसरू नका. आणि घर पण दाखवणार आहे. तर मी इथं चपात्या करण्यासाठी आले होते आणि हे मला हेच सांगत होते की आता म्हणजे डिझेल वगैरे पेट्रोल सगळं संपत आले, त्यामुळे ट्रान्सपोर्ट देखील बंद होईल आणि जे काय आपण धान्य वगैरे भरतो ते देखील संपल्यानंतर म्हणजे थोडी त्याचा पण पुरवठा कमी होईल असं यांना वाटत होतं. त्यामुळे ते मला सांगत होते की आपण डीमार्टला आज जाऊन सगळं म्हणजे एक्स्ट्राचं थोडं तांदूळ डाळी वगैरे सगळं तेल वगैरे भरून घेऊया. तेच आमची चर्चा झाली होती आणि खरंच आम्ही म्हणजे सगळं आवरल्यानंतर डीमार्टला गेलो देखील होतो. तर बापरे, इतकी गर्दी होती, तरी देखील महत्त्वाच्या म्हणजे ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या आम्ही भरून घेतल्या. पण काय माहिती हे युद्धामुळे कधी संपणार आणि कधी सगळं सुरळीत होणार. आमच्याकडे काय चार्जिंगच्या गाड्या आहेत दोन्ही, त्यामुळे प्रॉब्लेम नाही. पण ज्यांच्याकडे 2 व्हीलर पेट्रोलच्या आहेत त्यांचा खरंच प्रॉब्लेम आहे. अक्षरशः पेट्रोल पंपावरती गर्दीच्या गर्दी चालू आहे आणि हे लवकरात लवकर संपावं अशी इच्छा आहे. त्यामुळे म्हणजे जो सर्वसामान्य आपल्याला जो फटका बसत आहे तो लवकरात लवकर सगळं सरळ व्हावा आणि लॉकडाऊनसारखी वेळ काही परत येऊ नये असंच मला वाटतं. तर चपाती करण्याची पण प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. काही जण गोल करून करतात, काही जण घडीची करतात किंवा काही जण डबल गोळे करून ठेवतात. तशी माझी आपली नॉर्मल घडीचीच चपाती करते मी. आणि मी डीमार्टला गेले होते आणि मला शूट देखील घ्यायचं होतं, पण खूप गर्दी होती आणि तो ना फुल ते ट्रॉल्या भरून भरून सगळे साहित्य घेत होते. त्यामुळे मी काही शूट घेत बसले नाही. मला पण त्या गर्दीतून पटकन बाहेर यायचं होतं, त्यामुळे मी देखील माझं साहित्य घेतलं आणि बाहेर आले. तर माझे व्हिडिओज मी आता रोजच्या रोज टाकायला चालू करणार आहे. म्हणजे लॉंग व्हिडिओज नाही, निदान 5-6 मिनटाचे तरी मी रोजचं डेली व्लॉग म्हणजे मॉर्निंग असेल तर मॉर्निंगचं रुटीन दाखवणार आणि संध्याकाळ असेल तर संध्याकाळी स्वयंपाकाचं रुटीन दाखवणार. थोडे बाकीचे इकडं तिकडं गेलेले हे देखील मी व्हिडिओज टाकणार आहे. तुम्ही असंच माझे व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आठवणीने सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून त्यावर ऑल हा ऑप्शन तुम्ही दाबून ठेवा. म्हणजे कसं मी एखादा व्हिडिओ टाकला तर तुम्हाला तो कळेल देखील आणि तुम्ही बघाल देखील. जर तुम्ही ते ऑन नाही केलं तर तुम्हाला समजणार देखील नाही की मी व्हिडिओ टाकलेला आहे. म्हणून म्हणते की बेल आयकॉनला क्लिक करा. आणि धन्वीत बोलल्याप्रमाणे तो स्वतः शूट करून स्वतः बोलून जो ब्लॉग करणार आहे तो ब्लॉग देखील मी टाकेन लवकरच. तो देखील ब्लॉग तुम्ही बघायला विसरू नका आणि पूर्ण ब्लॉग बघून त्यावरती धन्वीतसाठी तुम्ही कमेंट करा.
तर आजच्यासाठीच एवढं. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि हो, चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.